पासपोर्ट काढायचा पण पासपोर्टचा फॉर्म कसा भरायचा हेच माहीत नाही. काळजी करू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोबाईलवरून इंडियन पासपोर्टचा फॉर्म कसा भरायचा हे बघणार आहोत. अपॉइंटमेंट कशी घ्यायची आणि पुढची प्रोसिजर काय हे अगदी सोप्या भाषेत आपण बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा पासपोर्ट काढत असाल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण फॉर्म भरताना छोटीशी चूक झाली तर पुढे अडचण येऊ शकते. तर चला आता कुठलाही वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट लाईव्ह प्रोसिजर बघूया की फॉर्म कसा भरतात. नवीन फॉर्म भरण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल स्क्रीनवर येऊ शकता व जे पीसीवरतून फॉर्म भरतायत त्यांनी पीसीमध्ये टाईप करायचं आहे पासपोर्ट सेवा. पासपोर्ट सेवा टाईप केल्यानंतर तुम्हाला ही गव्हर्नमेंट पासपोर्ट ऑफ इंडियाची ही ऑफिशियल साईट आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला नवीन युजरसाठी आपल्याला इकडे रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे. रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर बघू शकतात पासपोर्ट सेवाचं रजिस्ट्रेशनची विंडो ओपन होईल. इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसत आहे, CPV दिल्ली आणि पासपोर्ट ऑफिस. तर आपण दिल्लीमध्ये राहत नाही, त्याच्यामुळे आपल्याला पासपोर्ट ऑफिसवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पासपोर्ट ऑफिस निवडायचं आहे. तुमच्या जिल्ह्यात जवळचे जे आसपासचे असेल ते तुम्ही निवडू शकतात. माझ्यासाठी पुणे जवळ आहे तर मी पुणे ऑप्शन निवडलेलं आहे. त्याच्यानंतर तुमचं फुल नेम द्यायचं आहे, जसं तुमच्या डॉक्युमेंट्सवरती असेल. आधार कार्डवर जसं नाव आहे तसं तुम्हाला इथे नाव द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमची ईमेल ID टाकायची आहे. ईमेल ID टाकल्यानंतर तुम्हाला डू यू वॉन्ट युअर लॉग इन ID टू बी सेम ॲज अ ईमेल ID, तर यस करायचं आहे. ईमेल IDच आपल्याला लॉग इन ID म्हणून यूज करायचे आहे, म्हणून ते ऑप्शन तुम्हाला यस करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा एक युनिक पासवर्ड सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर साईनअपवरती क्लिक करायचं आहे. साईनअपवरती क्लिक केल्यानंतर बघू शकतात तुमच्या ईमेल IDवरती एक OTP येणार आहे. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि कम्प्लीट साईनअपवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे. आता आपल्याला लॉग इन करायचं आहे. बॅक टू लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपला लॉग इन ID म्हणजेच आपली ईमेल ID टाकायची आहे आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर आपण दोन प्रकारे लॉग इन करू शकतो, पासवर्ड थ्रू आणि OTP थ्रू. मी पासवर्ड थ्रू लॉग इन करतोय, तर मी पासवर्ड टाकून साइन इन वरती क्लिक करतोय. तर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पासपोर्ट सेवा पोर्टलचं होम पेज ओपन होईल. तर आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे, तर आपण अप्लाय फॉर फ्रेश पासपोर्ट रिइश्यू ऑफ पासवर्ड फर्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ज्यांचं ऑलरेडी पासपोर्ट काढलेलं आहे, रिन्यू असेल तर त्यांनी पासपोर्ट नंबर टाकून डेट ऑफ बर्थ टाकून सेंड OTP वरती क्लिक करू शकतात. व ज्यांना नवीन काढायचं आहे त्यांनी स्किप फॉर नाव वरती क्लिक करायचं आहे. तर आपलं रजिस्ट्रेशन आहे तर मी स्किप फॉर नाव वरती क्लिक करतोय. तर आपण पासपोर्ट ऑफिस ऑलरेडी सिलेक्ट केलेलं, तर तिथं पुणे ऑलरेडी सिलेक्टेड आहे. आता आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर अप्लाइंग फॉर फ्रेश पासपोर्ट रिइश्यू ऑफ पासपोर्ट. तर आपलं फ्रेश असल्यामुळे मी फ्रेश पासपोर्टवरती क्लिक करतोय. टाईप ऑफ ॲप्लिकेशन, आता इथे आपल्याला दोन ऑप्शन आहे, नॉर्मल आणि तत्काल. जर तुम्हाला नॉर्मल काढायचं तर नॉर्मल काढू शकता व तत्काल आवश्यकता असेल, खूप अर्जंट असेल तरच तुम्ही तत्कालचं ऑप्शन निवडायचं आहे. टाईप ऑफ पासपोर्ट बुकलेट, आपल्याला 36 पेजेस आणि 60 पेजेस दोन ऑप्शन आहे. तर मी 36 पेजेस निवडणार आहे. 60 पेजेस निवडल्यानंतर त्याचा एक्स्ट्रा चार्जेस लागू शकतो, तर आपण 36 पेजेस निवडणार आहे. 36 पेजेसवरती क्लिक करून सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला ॲप्लिकंट डिटेल फिल करायची आहे. तर आपल्याला गिवन नेममध्ये बघा इथे नोटमध्ये दिलेलं आहे, तुमचा फर्स्ट नेम आणि मिडल नेम सोबत टाकायचं आहे गिवन नेममध्ये आणि सरनेम हे वेगळ्या कॉलममध्ये फिल करायचं आहे सरनेमच्या. तर आपण फिल करून घेऊया. फिल केल्यानंतर बघू शकतात आता आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही कुठल्या दुसऱ्या नावाने ओळखले जात असाल तर तुम्ही येस करू शकतात. हॅव यू एव्हर बीन नोन बाय अदर नेम्स, तर आपण कुठल्या वेगळ्या नावाने नसेल ओळखल्या तर नो करू शकतात. त्याच्यानंतर खाली आपल्याला इथे डेट ऑफ बर्थ टाकायची आपली. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर इज युअर प्लेस ऑफ बर्थ आउट ऑफ इंडिया, जे आउट ऑफ इंडियावाले असतील त्यांनी येस करायचं आहे. आपण इंडियन असल्यामुळे आपण इथे नो ऑप्शन करायचं आहे. आणि त्याच्यानंतर प्लेस ऑफ बर्थ विलेज टाउन, आपलं बर्थ टाउन टाकायचं आहे इथे. त्याच्यानंतर आपल्याला इथे खाली स्टेट सिलेक्ट करायचं आपलं व डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करायचं आहे. ज्यांनी मॅरिड असेल त्यांनी मॅरिड सिलेक्ट करायचं आहे, जे सिंगल असतील त्यांनी सिंगल सिलेक्ट करायचं. सिटिझनशिप ऑफ इंडिया बाय, इथे आपल्याला बर्थ सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे
पॅन नंबर इफ अवेलेबल, पॅन नंबर टाकणं गरजेचं आहे. तर आपल्याला इथे पॅन नंबर टाकायचा आहे. वोटर आय डी अवेलेबल असेल तर वोटर आय डीची पण तुम्ही माहिती इथे फिल करू शकता. एम्प्लॉयमेंट टाईप इथे आपल्याला वेगवेगळे दिसत आहेत. गव्हर्नमेंट, होमकीपर. तर आपण स्टुडंटसाठी काढतोय, तर मी इथे स्टुडंट सिलेक्ट करतोय. तुमच्या केसमध्ये वेगळं असेल तर तुम्ही ते ऑप्शन निवडू शकता. मायनर केसमध्ये असेल तर तिथे यस करायचं आहे. आपलं मायनर नाही तर मी नो ऑप्शनवरती क्लिक करतोय. आता एज्युकेशन क्वालिफिकेशनचं ऑप्शन आहे. इथं आपल्याला 10 पास अँड अबोवरती क्लिक करायचं आहे. ज्यांचं 10 नाही झालं त्यांच्यासाठी प्रॉब्लेम होतो. पासपोर्ट काढताना त्यांना एक्स्ट्रा सिक्युरिटी चेकचा सामना करावा लागतो. तर इथं 10 पास अँड अबोवरती क्लिक करतोय. तर खाली आल्यानंतर विजिबल मार्क, जर तुमचं काही विजिबल मार्क असेल, बर्थ मार्क, ते तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. खाली आल्यानंतर आपल्याला इथे आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला टर्म्स अँड कंडिशनला इथे आय ॲग्री करायचं आहे. यस वरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला फॅमिली डिटेल फिल करायची आहे. तर आपल्याला इथं फर्स्ट नेम टाकायचं आहे, त्याच्यानंतर सरनेम टाकायचं आहे. फादर फर्स्ट नेम, तर फादर लिगल गार्डियन्स गिवन नेम. इथं आपल्याला फादरचं फर्स्ट नेम टाकायचं आहे व सरनेम टाकायचं आहे. सेम मदरचे पण फर्स्ट नेम, मिडल नेम टाकू शकतो व सरनेम टाकू शकतो. तर लिगल गार्डियन जर टाकायचं असेल तर टाकू शकतात, नाही टाकलं तरी चालतं. फादर नेम आणि मदर नेम टाकणं गरजेचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. तर आपल्याला ॲड्रेस डिटेल द्यायची आहे. तर आपला जो लोकल आधार कार्डवरती ॲड्रेस आहे तो आपल्याला इथे फिल करायचा आहे. त्यानंतर विलेज, टाउन तुम्हाला टाकायचे, पिनकोड टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपलं स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि आपलं पोलीस स्टेशन, जे आपल्या जवळचं पोलीस स्टेशन आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. नंतर आपल्याला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे, पुन्हा ईमेल आय डी टाकायचा आहे व आपला परमनंट ॲड्रेस सेम असेल तर यस करायचा आहे. तिथे दिलेलं आहे इज परमनंट ॲड्रेस अवेलेबल, तर इथे यस करायचं आहे. वरती आपण फिल केलेला ॲड्रेस जर आपला सेम असेल तर यस करायचं आहे. इज युअर परमनंट ॲड्रेस सेम ॲज प्रेझेंट, यस वरती क्लिक करायचं आहे. ज्यांचा वेगळा असेल परमनंट ॲड्रेस त्यांनी नो ऑप्शन सिलेक्ट करायचं व जो परमनंट ॲड्रेस असेल तो तुम्ही फिल करू शकता. सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. तर इथे आपल्याला ओके करायचं आहे. आता इथे आपल्याला इमर्जन्सी कॉन्टॅक्ट, काही केसमध्ये आपण बाहेरच्या देशामध्ये गेलो, काही प्रॉब्लेम झाला तर इमर्जन्सी कॉन्टॅक्टसाठी हा नंबर गरजेचा आहे. तर इथे आपण इमर्जन्सी ज्या व्यक्तीचा कॉन्टॅक्ट डिटेल देणार आहे, पॅरेंट्सचं देणार असेल, तिथे नेम आणि ॲड्रेस टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. आता इथे बघू शकतात प्रिव्हियस पासपोर्ट, तर आपण कधी काढलेलं नाही आहे. तर इथे ऑप्शन दिसत आहे, हॅव यू एव्हर होल्ड एनी आयडेंटिटी सर्टिफिकेट. तर आपलं कधी होल्ड नाही झालं तर आपल्याला इथे नो करायचं आहे. सेकंड ऑप्शन आहे डिटेल ऑफ प्रिव्हियस करंट डिप्लोमॅटिक ऑफिशियल पासपोर्ट, तर डिटेल नॉट अवेलेबल वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे ऑप्शन आहे हॅव यू एव्हर अप्लाइड फॉर अ पासपोर्ट बट नॉट इश्यू. याच्या आधी तुम्ही अप्लाय केलेलं असेल पासपोर्टसाठी व तुम्हाला भेटले नसेल तर येस ऑप्शन करायचं आहे, नाहीतर आपण नो ऑप्शन करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. आता इथे ऑर्डर डिटेलमध्ये काही क्वेश्चन आहेत. आता आपल्याला क्वेश्चन चुकायला नको म्हणून इंग्लिशचा इश्यू असेल तर आपण हिंदीमध्ये ट्रान्सलेट करून घेऊया. माऊसवरती राईट क्लिक करून आपण ट्रान्सलेट टू हिंदीवरती क्लिक केलं आहे. आता आपण हिंदीमध्ये व्यवस्थित क्वेश्चन वाचून त्याचे आन्सर देऊया. यदि आवेदक के विरुद्ध कोई आपराधिक कार्यवाही लंबित है तो निम्नलिखित विवरण प्रदान करे. तर आपल्यावर कुठल्या प्रकारची कारवाई नाही तर आपण इथे नो करणार आहे, पहिलं ऑप्शन नाही. त्याच्यानंतर खाली आहे क्या आपके खिलाफ किसी कानून के तहत कोई वारंट या समन जारी किया गया है, हे पण ऑप्शन इथे आपण नो करणार आहे. त्याच्यानंतर क्या किसी अदालत द्वारा वर्तमान में किसी कानून के तहत आपकी गिरफ्तारी या वारंट जारी किया है, इथे पण आपल्याला नाही करायचं आहे. क्या किसी न्यायालय द्वारा आपको भारत से प्रस्थान करने से रोकने का आदेश जारी किया गया है, हे पण ऑप्शन आपल्याला नाही करायचं आहे. यदि आवेदक को भारत में किसी न्यायालय द्वारा दोषी ठहराया गया है, हे पण ऑप्शन आपल्याला नाही करायचं आहे. यदि आवेदक का पासपोर्ट अस्वीकृत खारिज किया गया है, हे पण ऑप्शन आपल्याला नाही करायचं आहे. काही काही केसेसमध्ये वेगळे सिक्युरिटी क्वेश्चन येऊ शकतात, त्याच्यामुळे काळजीपूर्वक आपल्याला इथे आन्सर देणं गरजेचं आहे. हे सर्व क्वेश्चन आन्सर तुम्ही व्यवस्थित बघून व्यवस्थित याचे आन्सर द्यायचे आहे. सर्व आन्सर दिल्यानंतर आपल्याला पुन्हा सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. तर आता आपल्याला
आपण हिंदीमध्ये ट्रान्सलेट केलेलं होतं, तर आता आपण पुन्हा इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून घेऊया आपला फॉर्म. आपण राईट क्लिक करून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून घेऊया फॉर्म. तर इथे सॅम्पल फॉर्मॅट दिलेला आहे की अशा प्रकारे तुमचा फोटो असेल, सिग्नेचर असेल, नाव असेल, अशा प्रकारे तुमचा पासपोर्ट शो होईल. तर आपल्याला ॲग्रीवरती क्लिक करण्यासाठी इथं टिक मार्क करायचं आहे, सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. प्रूफ ऑफ बर्थमध्ये आपण बर्थ सर्टिफिकेट देऊ शकतो, ड्रायव्हिंग लायसन देऊ शकतो, इलेक्शन कार्ड देऊ शकतो, परमनंट अकाउंट नंबर म्हणजे पॅन कार्ड देऊ शकतो व TCLC सुद्धा चालतो व 10th 12th मार्कशीट सुद्धा तुम्ही देऊ शकता. तर मी पॅन कार्ड देतोय, मी परमनंट अकाउंट नंबर कार्ड इश्यूड हे सिलेक्ट करतोय. प्रूफ ऑफ प्रेझेंट रेसिडेन्शियल ॲड्रेस मी ते आधार कार्ड सिलेक्ट करतोय. ग्रँड डिजिलॉकर ॲक्सेस देण्याची गरज नाही आहे. ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे, प्लेस टाकायचं आहे तुम्ही ज्या प्लेसवरून फॉर्म भरताय. एकदा प्रिव्ह्यू करायचं आहे, तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं फॉर्ममध्ये काय मिस्टेक आहे किंवा नाही आहे, क्रॉस चेक करायचं आहे पेमेंट करण्याआधी. त्याच्यानंतर चेक करून तुम्ही सेव्हवरती क्लिक करू शकता. तर मी सेव्ह करून घेतलं, एकदा मी चेक करून घेतोय क्रॉस, काही मिस्टेक तर नाही फॉर्ममध्ये. क्रॉस चेक करणं पण गरजेचं आहे. सर्व माहिती मी चेक करून घेतलेली आहे. आता मी क्लोजवरती क्लिक करतोय. माझी माहिती व्यवस्थित फिल झालेली आहे. तुम्ही पण एकदा क्रॉस चेक करणं गरजेचं आहे. मी क्लोजवरती क्लिक करतोय. क्लोजवरती क्लिक केल्यानंतर आता मी फायनल सबमिटवरती क्लिक करतोय. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला शेड्यूल अपॉइंटमेंट अँड पेवरती क्लिक करायचं आहे. प्रिंट ॲप्लिकेशन रिसिप्टवरती पण क्लिक करू शकतात, पण त्याच्या आधी आपण पेमेंट आणि अपॉइंटमेंट डेट सिलेक्ट करून घेऊया. तर शेड्यूल अपॉइंटमेंट अँड पेवरती मी क्लिक करतोय. त्याच्यानंतर सिलेक्ट PSK म्हणजे पासपोर्ट सेवा केंद्र. जे तुमच्या जवळचं पासपोर्ट सेवा केंद्र अवेलेबल असेल ते तुम्ही सिलेक्ट करायचं इथे. तर मी पुणे सिलेक्ट करतोय. त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली अर्लिएस्ट अपॉइंटमेंट अवेलेबल फॉर, आता जी डेट तुम्हाला अपॉइंटमेंट अवेलेबल असेल ती ग्रीन मार्कमध्ये तिथे शो होईल. तर तुम्ही कुठल्याही डेटची अपॉइंटमेंट घेऊ शकता. तर मी अपॉइंटमेंट घेतोय. आता अपॉइंटमेंट डेट मी सिलेक्ट करतोय. डेट सिलेक्ट झाली. आता मी मेक पेमेंटवरती क्लिक करतोय. तर आता 2,500 रुपयाचं पेमेंट आहे. आता मी पे नाववरती क्लिक करतोय. तुम्ही UPI QR क्रेडिट कार्डने पण पेमेंट करू शकता. मी UPIने पेमेंट करणार आहे. QR कोडद्वारे मी पेमेंट करतोय. होऊ शकतात तुम्ही पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. ॲटोमॅटिकली रिडायरेक्ट होईल. त्याच्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट रिसिप्ट यावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही अपॉइंटमेंटची रिसिप्ट प्रिंट करून घेणं पण गरजेचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला ॲप्लिकेशन रिसिप्ट शो होईल. प्रिंट ॲप्लिकेशन रिसिप्टवरती क्लिक करायचं आहे. त्याचे तुम्ही प्रिंटआउट काढायचे, PDF मध्ये पण सेव्ह करायचं आहे. ज्या दिवशी तुमचे अपॉइंटमेंट असेल, ज्या जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्र निवडलं असेल त्या डेटला तुम्हाला तिथे जायचं आहे. जाताना तुम्हाला सोबत जे डॉक्युमेंट्स तुम्ही फॉर्म भरताना सिलेक्ट केलेले सगळे डॉक्युमेंट्स ओरिजिनल सोबत घेऊन जायचे. पासपोर्ट फोटोसुद्धा सोबत घेऊन जायचं आहे, कारण तिथे तुम्हाला लागणार आहे. तिथे गेल्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन होईल. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर गरज पडल्यास तुमचं पुन्हा एकदा पोलीस व्हेरिफिकेशन होईल. अशा प्रकारे तुम्ही तुमचा इंडियन पासपोर्टसाठी फॉर्म भरू शकतात. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला पासपोर्ट काही दिवसात मिळून जाते. ही होती पासपोर्टचा फॉर्म भरण्याची प्रोसिजर. नक्कीच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला पण प्रेस करून ठेवा. जर तुम्हाला फॉर्म भरताना कुठल्याही प्रकारचा काही इश्यू असेल तर तुम्ही मला Instagramवरती मेसेज करू शकता. जय महाराष्ट्र.